सर्वांना नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस रविराज, रवींद्र चांगो शिंदे, महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना महाराष्ट्र, म्युनिसिपल कर्मचारी युनियन, अभियंता असोसिएशन इन स्टेम प्राधिकारी युनियन, परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य, पोलीस कर्मचारी युनियन महाराष्ट्र राज्य, एस कर्मचारी युनियन. आज सरकार BJP RSS राष्ट्रवादी घड्याळ शिवसेना धनुष्यवान गद्दार पक्ष ची सत्ता त्रिसत्ता आहे. त्रिसत्ता थ्री टायर सत्ता म्हणजे रिक्षाची सत्ता, 3 चाकी रिक्षाची सत्ता आहे. या 3 चाकी रिक्षाच्या सत्तेमध्ये मी तुम्हाला दाखवतोय. हा या जांभानगरीकडे जाणारा रस्ता आहे, जिथे माझा फार्म हाऊस आहे, एस रविराज रवींद्र शिंदे. आणि खेड दापोलीमधील शिरसिंगे गाव आहे. आणि हा अंतर्गत नेवशी फाट्याकडून नेवशी गावाकडे येणारा रस्ता आहे. वाकोली खेड दापोलीकडे जाणारा हा जवळजवळ 200 किलोमीटरचा रस्ता. मध्ये विविध गावं लागतात. वाकोली लागतो, दापोली लागतं. त्यामुळे हा जो मी खड्डे दाखवतोय हे मागील जून जुलैमध्ये आलो होतो. मी वर्षातून 4 वेळा येतो. जून जुलैमध्ये आलो तेव्हा हे खड्डे हे मी जो या खेड दापोलीच्या दोन्ही बाजूचे म्हणजे खेड टू दापोली आणि पूर्ण मंडणगडचा रस्ता हा SMC कॉन्ट्रॅक्टरद्वारे 100 कोटीची महाराष्ट्र शासनाची निविदा मागील जानेवारीमध्ये म्हणजे निवडणुकापूर्व जानेवारीमध्ये 2025च्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा मेळावा भरला होता. ह्या मेळाव्यामध्ये संजय दादा कदम याने जो खेड दापोली मंडणगडचा मेळावा भरवला होता, ह्या मेळाव्याअंती सदरबाबत मी प्रश्न विचारले की खेड दापोलीला येणारा रस्ता हा असंख्य वर्ष म्हणजे मी जवळजवळ आता 7-8 वर्ष येतो, तर हा पूर्ण खड्ड्याचा आहे. आणि खड्ड्याचा रस्ता तुम्ही केव्हा करणार? तेव्हा म्हणाले 100 कोटीची निविदा आहे, लवकरच रस्ते केले जातील. तर जानेवारी म्हणजे निवडणुका झाल्या आणि आत्ताच्या जानेवारीच्या 25मध्ये निवडणुका झाल्यानंतर 24 नोव्हेंबरच्या 25मध्ये हे काम चालू झाले. परंतु हे सगळे रस्ते वाहून गेलेत. मी मागील पावसाळ्यामध्येच आलो तेव्हा प्रचंड पाऊस झाला. एवढा प्रचंड पाऊस झाला की माझं मी मुंबईला जाणं कॅन्सल केलं. तर पाहत होतो काय, खेड दापोलीकडचे पूर्ण रस्ते खोदलेले आणि खचलेले आणि मंडणगडच्या बाजूचा रस्त्यामध्ये पण कामं चालू. त्यामुळे जायचं कसं? आता ही बघा, ही रिक्षा बघा कुठून कशी चालली आहे दिसली. तर अशा प्रकारे हा जो मेन नाका आहे इथे कंपनी आहे, बिस्लरी वॉटर इंडस्ट्रीज ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्वा वॉटर कंपनी आहे आणि ते जांभा नगरी आहे. तो लोकांनी कसं यावं आणि कसं जावं म्हणजे येणारे आमदार मोठमोठ्या निविदा काढतात. हा जो कंपनी ठेकादार घेतलेला हा ठाण्यातील आहे, मुंबई ठाण्यातील आहे. याने खेड दापोलीच्या येथे निविदा घेतली SMCने. त्यांना मागेच SMCचा जो मालक आहे, मी स्वतः म्हटलं असा इंजिनियर आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, ठाणे कॉर्पोरेशनमध्ये सेवा केली आहे आणि SMC कॉन्ट्रॅक्ट ओळखीचे असल्यामुळे त्यांना म्हटलं हा रस्त्याला एक तुम्ही डांबर पॅच मारून द्या. नाक्याचा रस्ता आहे, वारंवार खराब होतो, गाड्या न्यायला त्रास असतो, करतो, अजून केलं नाही. बऱ्याच ठिकाणी असे काही कामं केली आहेत
या SMCने जे चुकीच्या पद्धतीने केलेत. म्हणजे तो टर्निंग फेनिंग पोर्शन आहे, तर तो फेनिंग पोर्शन आहे, टर्निंगचा फेनिंग पोर्शन आहे वाकोली नाक्याचा, वाकोली नेवशी नाक्याचा जो आहे, तर नेवशी नाक्याच्या फाट्याला तो त्याने स्मूथ करू न देता तो त्याने डायरेक्ट अँगलमध्ये दिला आहे, काटकोण्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे काय झालं, तिथे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. मी त्याला दाखवलं, निर्देशन आणलं, आणि जेवढे कलवर्ट्स आहेत, जे काय माती भरलेली आहे, ती सगळं काढायला सांगितली. तर तो म्हणलं मी काढतो, आणि त्यांनी JCB लावला, काढला. JCB लावून त्यांनी माती काढली, सगळे कलवर्ट्स साफ केले. आज एवढी पूरस्थिती आहे, एवढे पाणी पडला, एवढा पाऊस पडला, एवढी पूरस्थिती आली की सगळे पाण्याने वाहून गेलं, रस्ते वाहून गेले, अख्खे रस्ते वाहून गेले. मग ठेकेदार कुठल्या प्रकारचं काम करतात, कुठल्या क्वालिटीचं काम करतात, कुठल्या गुणवत्तेचं काम करतात, हे रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाला मी मागे मेल पाठवला, फोन केला, साहेब आम्ही तपासणी करतो. तो अशा प्रकारे होणाऱ्या कामामध्ये भ्रष्टाचार पाळतो. म्हणून जागृत नागरिकांनी जागृत व्हा. आपण मतदान करतो, आपल्या कराचा पैसा आहे, आपण मतदान करतो ना, मग आपल्या कराचा पैसा आहे ना. मग राज्यात कुठेही काम असो, महाराष्ट्र शासनाला आपला करापोटी इन्कम टॅक्स जातो, प्रॉपर्टी टॅक्स जातो, पाणीपट्टी टॅक्स जातो, सर्व रस्ते टॅक्स जातो, रोड टॅक्स जातो, गाडी घेतानाही रोड टॅक्स भरतो, टोल नाक्याने जातानाही टोल टॅक्स भरतो. त्यामुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट हा जनतेचा पैसा लुटतोय, आणि ह्या आमदार खासदार मंत्र्यांच्या 50 खोक्यांच्या, या आमदार खासदार मंत्री 50 खोक्याचे जे बसलेले आहेत, ह्यांच्या खिच्यात जातो. अरे एक मच्छीचे बाकडे पुसणारा माणूस, मच्छींचे कोळणीचे बाकडे पुसणारा माणूस आज रिक्षा चालून, टेम्पो चालून, महानगरपालिकेमध्ये ठेकेदार करून, शाखा प्रमुख राहून, नगरसेवक, पालकमंत्री, विरोधी पक्षनेता, गटनेता, मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, मुख्यमंत्री, आता पुन्हा DCM, डेडिकेटेड टू मॅन, हे डेडिकेशन्स आहेत. सगळे गद्दारी, टक्केदारी, आणि सगळीकडे धर्मवीर आनंदीगे, धर्मवीर आनंदीगे, धर्मवीर आनंदीगेचे महाराष्ट्रात मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्रात पोचवले. काय महाराष्ट्रातली मार्गदर्शक तत्वे आहेत आनंदीगेंची? अरे आनंदीगेंनी एक नगरसेवक 6 महिन्यात गाडी घेतो म्हणून त्याला मरेपर्यंत मारलं आनंदीगेंनी. मग आज आनंदीगे स्वतः म्हणतात, जर मी जिवंत असतो, अस्तित्वात असतो, तर मग एकनाथ शिंदेंचं काय झालं असतं? मी जिवंत असतो, अस्तित्वात असतो, तर एकनाथ शिंदेचे काय हाल झाले असते? एकनाथ शिंदे निर्माणच झाले नसते आनंदीगे असते तर. बायचे देवाचे आभार माना की आनंदीगे गेले, एकनाथ शिंदेचे आभार माना की तुमच्याबरोबर झालेल्या अपघाताचा फायदा तुम्हाला आयुष्यात होईल. जे सोन्यासारखं सोनं गेलं, पण तुम्ही जे काही कमवलं ते सोनं नाही, गेलं तर सोनं होतं, आलं ते भ्रष्टाचार आहे, लाचारी आहे. पण ह्याच्या अर्थ तुम्हाला आनंदीगेने उभरती कला दिली, थेट गटाने ते बनवलं राजन विचारांना हटवून. त्याचा तुम्ही उभरतेपणा काय केला, तर अख्खा आनंदीगेंचं पण जाणं तुमच्यासाठी फायदेशीर होतं. आनंदीगेंचं पण जाणं तुमच्यासाठी फायदेशीर होतं. आता हे बघा, हे रस्त्यातील खड्डे, हा बघा रस्ता दिसतोय, हा बघा रस्ता दिसतोय. तर आता हे 100 कोटीचं टेंडरचं काम आहे. अजून ह्या रस्त्याला तो साधं डांबर मारू शकत नाही का? सिंपल आहे. डांबरी ट्रक्स आणायचे, ट्रॉलर आणायचे, नुसतं BM टाकून द्यायचा, ब्लॅक कोट, नुसतं वरती ब्लॅक कोट मारायचा, का खोदायची गरज नाही, काय करायची गरज नाही. एक ब्लॅक कोट दिला असता, मास्टिक लेअर, तर हे खड्डे भरले जातील ना. पावसात काय लोक चालताना मुरगळतात, अडकतात, गाड्या इकडे तिकडे जातात, त्यामुळे ह्याची कोणाला पडलेली नाही. त्यामुळे आम्हाला फक्त टक्केवारी आता संजय दादा कदम
रामदास कदम. सावली बार तर असतं ना गोरेगावचं, राज्यमंत्री, आवाजच बंद झाला सावली बारमुळे. त्यामुळे काय हे असे टक्केवारी खोकेदारी लोक हे जनतेची धनी होऊ शकत नाहीत, जनतेची कामं करू शकत नाहीत. ते फक्त आपलं स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांना खुर्ची पाहिजे, सत्ता पाहिजे. रामदास कदम तर काय निवडून आलेही नव्हते, पडले तरी त्यांना मंत्रिपद उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिलं. आणि काय वाचाळवीरासारखे विचारतात, बाळासाहेब ठाकरे मेल्यानंतरही त्यांचे 4 दिवसांनी घरामध्ये ठेवलं. अरे तुमच्याबद्दल तर यांनी सगळे पुरावे दिलेत परबांनी, तुम्ही काय केलं? त्यामुळे दूध का दूध, पाणी का पाणी. त्यामुळे हे बघा, हे रस्ते पुन्हा दाखवते, हे रस्ते हे बघा, अशी अवस्था आहे कोकणातल्या रस्त्यांची. आणि कुठे गेलं 100 कोटीचं SMCचं टेंडर? कुठे गेलं 100 कोटीचं SMCचं टेंडर? अजून रस्त्यांची कामं होते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, जानेवारी ते मे 6 महिने, आणि मे ते आता ऑक्टोबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5, म्हणजे आता जवळजवळ 9 महिने व्हायला आले. रस्त्याची कामं सुस्थितीत अजून नाही आहेत. कलवर्ट्स भरलेले आहेत, कलवर्ट्सची कामं सुस्थितीत. तर त्यामुळे व्यवस्थित कामे करा असे मी संजय दादा कदम, दापोली खेड विभागातील यांना मी सांगतो आहे की मला रत्नागिरी कलेक्टरला फोन लावायला लावू नका. रत्नागिरी अधीक्षक अभियंता कोण आहेत त्यांना मला फोन लावायला नका, कारण मी थेट बोलतो, कारण मी महाराष्ट्राचा सिंह आहे. मी थेट बोलतो, महाराष्ट्राचा सिंह आहे. न्याय, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार, न्याय, अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार, न्याय, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार मी कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी सर्वांचे बुरखे फाडणार मी. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेलो तरी सगळ्यांचे बुरखे फाडणार मी, कारण हा जनतेचा पैसा आहे, जनतेच्या कराचा पैसा आहे, जनतेच्या गरिबाचा पैसा आहे. मी लहानपणापासून पाहत आलो आहे किती भ्रष्टाचार बोकाळला आहे. आपण होत आहे गब्बर, आपण फिरताय VIP गाड्यांमध्ये, लालबत्तीच्या दिव्यांमध्ये, आपण फिरताय VIP गाड्यांमध्ये, लालबत्त्यांच्या दिव्यामध्ये. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाड्यात. हा जो कलवड आहे, आता हा जो कलवड आहे याचा अँग्युलर शेप दिसतोय, काटकोणे आहे, फेरिंगमध्ये नाही आहे. त्यामुळे त्याला ह्या पोलपासून जो सिमेंट पोल आहे तो हा इलेक्ट्रिक पोल आहे, इथपर्यंत त्याला कटिंग करायला सांगितलं आणि तिथे कलवडचं रुंद वाढवायला सांगितलं. परंतु तसं न करता काहीतरी विचित्र काम SMCवाला करतोय. हे मधले मोऱ्यांची कामं, कलवडची कामं ती केली, पण ती पण अर्धवट आहेत. पाणी येते बघा, खड्डा केवढा मोठा खड्डा आहे. आता हा खड्डा जो कलवड आहे, आता हा जो खड्डा आहे हा केवढा मोठा खड्डा आहे बरं. आता या खड्ड्यामध्ये आता कोकणामध्ये सर्व गाड्या विरळ गाड्या असतात मोठ्या मोठ्या, त्यामुळे हा खड्डा केवढा मोठा आहे. तर महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावं, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कोण SMC कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यामुळे लोकांना जायला किती त्रास होतो, यायला किती त्रास होतो हे तुम्ही लक्षात घ्या. मी आता खेड दापोलीच्या वाकोली नेवशी फाट्यावर आहे, खेड दापोली रस्त्याच्या नेवशी फाट्यावर आहे. त्यामुळे मी जिथे जाते तिकडनं लाईव्ह करणार. जिथे मला चुकीचं काम दिसतं मला खोटं काम दिसतं तिथे म्हणून लाईव्ह करणार. हे बघा, पोलीस अधीक्षक कार्यालय खेड दापोली, SR ग्रुप, SR सिटी, SR ग्रुप.
धन्यवाद. हा लाईव्ह मी आता डायरेक्ट थेट आमदार संजय दादा कदम यांना पाठवतो. धन्यवाद.